Good morning. We are here to have a glimpse of the chapter Unit and Dimensions. This is for the people who have joined later, not initially. तर आज आपण थोडंसं युनिट अँड डायमेन्शन्सचं एकदा रिव्हिजन करणार आहोत. काय काय महत्त्वाचे पॉइंट्स आहेत किंवा काय काय आहे इन्फॉर्मेशन ही तुम्हाला आता इथे मिळणार आहे. यू आर सपोज टू get some glimpses of the chapter, not the entire chapter, but still it will be a lot more informative. Okay, see, first of all let me explain what is measurement. I will give you an example. If you go to a grocer shop to procure sugar and you ask him to give a certain amount of sugar, say 5 kilogram. For example, if the rate is say 40 kilogram, you are going to pay him 200 rupees. And in turn of it, you are expecting 5 kilogram of sugar. He suddenly picks certain amount of sugar without measuring, gives it, puts it in your bag. Are you satisfied? असं अचानक उचललं त्यानं थोडीशी साखर टाकली तुमच्या बॅग मध्ये आणि तुम्ही तो म्हणला ही 5 किलो साखर आहे. तुम्ही सॅटिस्फाईड असाल का? यू विल नेव्हर बी सॅटिस्फाईड. तुमचं म्हणणं आहे त्यानं 5 किलोग्रॅम पेक्षा कमी दिली आहे आणि त्याचं म्हणणं आहे त्यानं 5 किलोग्रॅम पेक्षा जास्त दिलेली आहे. नाउ देयर इज अ डिस्प्यूट. ओके, अँड देयर शुड बी अ रिझोल्युशन ऑफ डिस्प्यूट अँड देयर इज अन इन्व्हॉल्वमेंट कॉल्ड मेजरमेंट. मग आता मेजरमेंटचा प्रश्न येतो. आता इथे ही जी अमाऊंट आपण लिहिलेली आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी तुम्हाला दिसतात. एक 5 हा नंबर दिसतो, न्यूमरिकल व्हॅल्यू दिसते, आणि 1 किलोग्रॅम हे युनिट दिसतं. बरोबर आहे. मग आता डिस्प्यूट कसा सॉल्व्ह केला जातो तर ह्याच्यासाठी आपण म्हणतो ती मेजरमेंट काय आहे. मेजरमेंट इज द प्रोसेस ऑफ कंपॅरिझन ऑफ ए गिव्हन क्वांटिटी विथ ए स्टँडर्ड. Measurement is a process of comparison of a given quantity with a certain predefined standard. Remember, standard is certain and predefined. ऑलरेडी आपण ठरवलेलं असतं. मग आता हे म्युच्युअली ॲग्रीड असतं. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे यावर्षी खूप कापूस प्रोड्यूस झाला भारतामध्ये. भारताची रिक्वायरमेंट तेवढी नाहीये, मग आपण एक्सपोर्ट करतो. समजा आपल्याला एखाद्या कंट्रीकडून ऑर्डर आली, आम्हाला 5000 मेट्रिक टन कॉटन पाहिजे. तर 5000 ही झाली त्याची न्यूमरिकल व्हॅल्यू आणि मेट्रिक टन हे झालं त्याचं युनिट. मेट्रिक टन हे दोघांसाठी पण सेम असेल, म्हणजे आपल्या कंट्रीसाठी पण सेम असेल आणि ज्यांना आपण एक्सपोर्ट करतोय त्यांच्यासाठी पण सेम असेल. म्हणजे दोघांनी ऍक्सेप्ट केलेलं म्युच्युअली ऍक्सेप्टेड स्टँडर्ड आहे. नाउअडेज वी आर युझिंग इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड स्टँडर्ड्स. म्हणजे आपला डिस्प्यूट जरी झाला उद्या, म्हणजे देणाऱ्या पार्टीमध्ये आणि विकत घेणाऱ्या पार्टीमध्ये, तर एक बॉडी अशी असेल की त्या दोघांचं रिझोल्युशन करेल. तर हे जे प्रीडिफाईन्ड स्टँडर्ड असतं त्याला आपण युनिट म्हणतो. प्रीडिफाईन्ड स्टँडर्ड जे आहे याला आपण नाव देतो युनिट. इट इज ऑल्सो कॉल्ड युनिट. आता पूर्वी काय होतं की डिफरंट कंट्रीज होते, डिफरंट रूलर्स होते, त्यांचे आपापसातले ट्रेडिंग वेगळ्या पद्धतीने होत असेल, त्यांची इंटरनल ट्रेडिंग वेगळ्या पद्धतीने होत असेल, त्यांचे युनिट्स वेगळे होत असतील. आधी व्यापारही मर्यादित होता, म्हणजे 2 गावांपुरता किंवा 2 शहरांपुरता किंवा 2 राज्यांपुरता मर्यादित होता. आज आपण इंटरनॅशनल ट्रेडिंग करतोय सगळ्या जगामध्ये. आपल्याकडच्या वस्तू आपण बाहेर पाठवतो, बाहेरच्या वस्तू आपण आत इकडे घेतो, मागवतो, म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट चालू आहे. आपण जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये आपले व्यवहार चालू आहेत आणि मग त्यावेळेस आपल्याला कंपॅरिझन करण्यासाठी किंवा इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड स्टँडर्डची गरज पडते. हे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम लक्षात आलं.
पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं की भारतामध्ये वेगवेगळे राज्य होते, तर कदाचित वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे करन्सीज वापरत जात असतील, चलन वापरले जात असतील, किंवा युनिट्स प्रत्येक राज्याचे वेगवेगळे असेल. म्हणजे ह्यांच्या राज्यामध्ये जसं आपल्याकडे होतं की पूर्वी मोगलांच्या काळातले नाणे वेगळे होते, कॉइन्स अजूनही आपल्याला बघायला मिळतात. आम्ही नाशिकला त्या संग्रहालयामध्ये बघितले. मोगलांच्या काळामध्ये वेगळ्या अशरफीज होत्या, अशरफीज वगैरे असे नाणे असायचे. मग शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये त्यांनी स्वतःचे कॉइन्स काढले, त्याला शिवराई असं नाव दिलं. हे असे वेगवेगळ्या राज्यांमध्ये करन्सीज वेगवेगळ्या होत्या, युनिट्स वेगवेगळे होते. पण याच्यामुळे काय व्हायचं की डिस्प्यूट क्रिएट व्हायचे. मग पुढे असं कालांतराने असं लक्षात आलं की आपण एक इंटरनॅशनली सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करू आणि मग मेजरमेंटचे. मग आता प्री डिफाईन्ड स्टँडर्ड किंवा युनिट हे कसं असतं, तर नंबर 1, इट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. म्हणजे सगळ्या ग्लोबमध्ये, सगळ्या जगामध्ये ते ऍक्सेप्ट झालं पाहिजे. इट शुड बी इझिली रिप्रोड्युसिबल. इट शुड बी इझिली रिप्रोड्युसिबल म्हणजे त्याच्यासारखे असंख्य करता आले पाहिजेत. कळालं? म्हणजे सगळ्या जगामध्ये ते आपल्याला त्याचं सर्क्युलेशन करायचंय. म्हणजे 1 मीटर माप आहे, पॅरिसमध्ये ओरिजिनल 1 मीटर माप आहे, त्याच्यानं काय आपण सगळ्या जगाचे मेजरमेंट्स घेऊ शकत नाही. मग आपल्याला काय करावं लागेल की त्याचे डुप्लिकेट्स करता आले पाहिजेत, रिप्रोड्यूस करता आले पाहिजेत, पुन्हा त्याच्यासारखे तयार करता आले पाहिजेत, पुन्हा मेजरमेंटला तेच आले पाहिजेत. नंबर 2 आणि नंबर 3, इट शुड नॉट पेरिश विथ टाइम और इट शुड नॉट चेंज विथ टाइम. नाही तर आजचा 1 मीटरची लांबी वेगळी, उद्या 1 मीटर श्रिंक झाला, परवा 1 मीटर वाढला, असं जर झालं तर ते मेजरमेंट प्रत्येक वेळेस काय होईल, वेगळं होईल. म्हणजे त्याच्यामध्ये तो नष्ट व्हायला नाही पाहिजे. इट शुड नॉट चेंज विथ टाइम, इट शुड नॉट बी डिस्ट्रॉइड. अशा पद्धतीचे युनिट्स आपण वापरतो. आणि ह्या म्हणजे स्टँडर्ड युनिट्सच्या रिक्वायरमेंट काय आहेत. नंबर 1, इट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. कळालं? सगळ्या जगाने त्याला स्वीकारलेलं पाहिजे. नंबर 2, इट शुड बी इझिली रिप्रोड्युसिबल. म्हणजे त्याच्यासारखे असंख्य तयार करता आले पाहिजेत. रिप्रोड्युसिबल, रिप्रोड्यूस करणे म्हणजे तयार करणे, पुन्हा तयार करणे त्याच्यासारखे. नंबर 3, इट शुड नॉट पेरिश और चेंज विथ टाइम और एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. म्हणजे टेम्परेचरनुसार त्याच्यात बदल होऊ नये, असं ते हे आहे. याला आपण स्टँडर्ड युनिट म्हणतो. आता कोणतंही मेजरमेंट आपण या पद्धतीनं लिहितो, n इंटू यू. n इंटू यू. एनला काय म्हणतो आपण त्याची, एनला काय नाव आहे त्याचं, तुम्हाला हा शब्द मी माहित असतो. याला म्हणतो आपण त्याची मॅग्निट्यूड. एन इज कॉल्ड मॅग्निट्यूड. अँड व्हॉट इज यू? यू इज युनिट. यू इज युनिट. म्हणजे समजा आपण एखाद्याला विचारलं तुझी हाईट किती आहे, एखाद्या मुलाला आपण प्रश्न विचारला तुझी हाईट किती आहे, तो म्हणला सर माझी हाईट 162 सेंटीमीटर आहे. व्हॉट इज 162? मॅग्निट्यूड ऑफ हिज हाईट. व्हॉट इज सेंटीमीटर? युनिट. म्हणजे 1 सेंटीमीटरच्या 162 टाइम्स त्याची हाईट आहे. म्हणजे 1 सेंटीमीटरचे किती लागले त्याची हाईट मेजर करण्यासाठी मला? 162 लागलेले आहेत. हा काय झाला? मॅग्निट्यूड. आणि हे झालं युनिट. मी युनिट चेंज केलं तर मॅग्निट्यूड चेंज होती. सेंटीमीटरच्या जागी जर मी मीटर युनिट डिफाईन केलं तर हीच हाईट किती आली असती मला सांगा? 1.62 मीटर आली असती. म्हणजे युनिट चेंज केलं की मॅग्निट्यूड बदलते. म्हणजे मॅग्निट्यूड कशावर डिपेंड आहे? युनिटवर डिपेंड आहे. म्हणजे n इंटू यू इज कॉन्स्टंट. n इंटू यू इज कॉन्स्टंट. हा पॉईंट लक्षात ठेवा. म्हणजे आता ह्याच्यावर काय क्वेश्चन येऊ शकतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो आहे. n इंटू यू इज इक्वल टू कॉन्स्टंट. n इंटू यू इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे एक्झाम्पल काय ते मी तुम्हाला उदाहरण सांगतो की 1 मीटरला मी युनिट मानलेला आहे. 1 मीटरला 1 युनिट मानले मी, 1 युनिट. तर एका वॉलची लेंथ 10 मीटर आहे. म्हणजे 10 टाइम्स मीटर आहे. 10 टाइम्स मीटर आहे. बट इन्स्टेड ऑफ धिस आता मी युनिट चेंज केला. 1 मीटरच्या जागी मी 2 मीटरला युनिट मानायला लागलो. तर आता 5च युनिट भरणार आहेत. कळालं? कारण हे 10 मीटर, हे 10 मीटर लेंथ आहे. 1 मीटरचे 10 पार्ट होत होते, पण 2 मीटरचे आता 5च पार्ट होतील. म्हणजे 10 मीटर इज इक्वल टू 5 इंटू 2 मीटर येतील. म्हणजे थोडक्यात n इंटू यू कॉन्स्टंट आहे. युनिट वाढवलं की मॅग्निट्यूड कमी होते आणि युनिट कमी केलं मॅग्निट्यूड वाढते. बरोबर आहे? हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. याचा आपल्याला आता उपयोग करायचा आहे पुढे. याच्यावरचे क्वेश्चन आपल्याला वापरायचे आहेत. म्हणून इथे लक्षात ठेवा n इंटू यू इज इक्वल टू कॉन्स्टंट. n इंटू यू इज इक्वल टू कॉन्स्टंट. ही बेसिक इन्फॉर्मेशन लक्षात घ्यायची आहे. म्हणजे याच्यावर जे क्वेश्चन असतील
ते क्वेश्चन या फॉर्म्युल्यावर बेस्ड असतील. N1U1 इज इक्वल टू N2U2. N1U1 इज इक्वल टू N2U2. कळालं? हे लक्षात ठेवा. आता समजा मी उदाहरण सांगतो. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया आहे. फोर्स अपॉन एरिया आहे, बरोबर आहे. आता फोर्स आपण न्यूटन मध्ये घेतो आणि एरिया घेतो आपण मीटर स्क्वेअर मध्ये. म्हणजे प्रेशरचं युनिट काय असेल? न्यूटन पर मीटर स्क्वेअर, किंवा त्याला आपण पास्कल म्हणतो, पास्कल. पण मी आता फोर्सचं युनिट डबल केलं, फोर्सचं युनिट डबल केलं आणि एरियाचं युनिट हाफ केलं. म्हणजे सॉरी, लेंथचं युनिट हाफ केलं मी, लेंथचं युनिट हाफ केलं. हा क्वेश्चन नीट लक्ष देऊन समजून घ्या. म्हणजे आता मी 1 न्यूटनच्या जागी 2 न्यूटनला 1 युनिट मानणार आहे, 2 न्यूटनला 1 युनिट मानणार आहे. आणि एरिया मात्र मी किती पट करणार आहे? आता लेंथ हाफ करणार आहे. म्हणजे आता एरिया म्हणजे L स्क्वेअर असणार आहे, L स्क्वेअर असणार आहे. तर इथे काय येईल मला सांगा? हाफ मीटरचा स्क्वेअर येईल. आता हाफ मीटरचा स्क्वेअर येईल, म्हणजे हा 1/4 येईल. तर 4 × 2 म्हणजे नवीन युनिट 8 टाइम्स वाढलेला असेल. नवीन युनिट किती पट झालेला असेल? 8 पट झालेला असेल. आणि मॅग्निट्यूड 1/8 टाइम्स होईल, बरोबर आहे. हे नीटला पुढे मी याच्यावरचे क्वेश्चन घेताना ही सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. मी जस्ट फक्त एक तुम्हाला आयडिया दिलेली आहे की युनिट चेंज केलं की त्याचा इफेक्ट कशावर होतो? मॅग्निट्यूडवर होतो. आता इन अर्लियर डेज बिफोर से 20th century only mechanics was in existing in physics. We were not knowing electric current, we were not knowing magnetism, we were unaware of many facts in those days because they were not revealed. बरोबर आहे. सुरुवातीच्या काळामध्ये फक्त मोशन आणि फिजिकल मेजरमेंट्स एवढाच पार्ट फिजिक्स मध्ये एक्झिस्टिंग होता. म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये लेंथ, मास आणि टाइम, लेंथ, मास आणि टाइम यांनाच फंडामेंटल क्वांटिटीज मानल्या गेलं. हे सुरुवातीच्या काळामध्ये. म्हणजे मेकॅनिक्स मधली कोणतीही क्वांटिटी जर मला मेजर करायची असेल तर मला फक्त किती फिजिकल क्वांटिटीज लागतील? 3 फिजिकल क्वांटिटीज लागतील. एका नीटच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला, पोरं वाचत नाहीत क्वेश्चन. काय विचारला होता क्वेश्चन सांगतो. इन मेकॅनिक्स द नंबर ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज आर. उत्तर दिलेलं होतं 3, 7, अजून काहीतरी. प्रत्येक जण काय म्हणतो? फंडामेंटल क्वांटिटीज कडे लक्ष जातो, मेकॅनिक्स या शब्दाकडे लक्षच जात नाही. मेकॅनिक्स मध्ये किती क्वांटिटीज आहेत? फक्त 3 क्वांटिटीज आहेत. मेकॅनिक्स मध्ये 3 क्वांटिटीज आहेत, लेंथ, मास आणि टाइम. कारण अर्लियर इन न्यूटन्स डेज अँड इन हिज सबसिक्वेंट पाथ फॉलोड these quantities were enough, but over a period of time physics developed, concept of physics developed. नवीन क्वांटिटीज वाढत गेल्या आणि मग असं लक्षात आलं की असंख्य क्वांटिटीज आहेत. पण या असंख्य क्वांटिटीज फक्त 7 फंडामेंटल क्वांटिटीज पासून बनलेल्या आहेत. देयर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज. मग आता फिजिकल क्वांटिटीजचे आपण 2 पार्ट मध्ये डिव्हिजन केलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट मी काय सांगतोय? फिजिकल क्वांटिटीज आर डिवाइडेड, फिजिकल क्वांटिटीज आर डिवाइडेड into 2 types, are divided into 2 types. Which are those 2 types? कोणते 2 प्रकार आहेत असं तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर ए आहे फंडामेंटल क्वांटिटीज. नंबर ए फंडामेंटल और बेस क्वांटिटीज. फंडामेंटल और बेस क्वांटिटीज ह्या इंडिपेंडेंट आहेत. दे आर नॉट डिपेंडंट ऑन अदर क्वांटिटीज. त्या इंडिपेंडंट आहेत, त्या स्वतंत्र आहेत, त्या दुसऱ्यावर अवलंबून नाहीत. दीज आर कॉल्ड fundamental quantities. And second, they are called derived quantities. Derived म्हणजे obtained. Obtained पण कुणापासून? तर त्या फंडामेंटल क्वांटिटीज पासून मिळवल्या जातात. They are obtained from fundamental quantities. These are called derived quantities. They are derived from. आता derive म्हणजे काय? तयार करणे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे मिल्क आहे, बरोबर आहे. हा बेसिक आहे. याच्यापासून आपण प्रक्रिया करून बटर मिल्क, बरोबर आहे, बटर मिल्क. आणि अजून काय काढतो आपण ह्याच्यातून? लोणी काढतो,
बरोबर आहे, दोन्हीला काय म्हणता येईल, बटर. बरोबर आहे, इट इज कॉल्ड बटर. हे डिराइव्ड फ्रॉम काय आहे, मिल्क. आणि ह्या बटर पासून पुढे आपण घी तयार केलं. बरोबर आहे, प्रोसेस बघा, हे मिल्क याच्यापासून हे दोन प्रॉडक्ट आपण डिराइव्ह केले आणि मग त्याच्यापासून, म्हणजे ही जी प्रोसेस आहे याला डिराइव्ड म्हणायचं. पण कशापासून डिराइव्ह केले, हे मिल्क पासून. तसं डिराइव्ड क्वांटिटीज आर डिराइव्ड फ्रॉम फंडामेंटल क्वांटिटीज. मग आता इथे काय कन्सेप्ट आहे, दोज क्वांटिटीज which depend on fundamental quantities are called derived quantities. मग आता फंडामेंटल क्वांटिटीज किती घ्याव्यात असं डिस्कशन झालं सायंटिस्ट मध्ये. मग असं ठरलं की 7 क्वांटिटीजला आपण फंडामेंटल क्वांटिटीज मानायचं. म्हणजे आता मी आता इथे वाक्य लिहिणार आहे, काय लिहिणार आहे मी इथे, देअर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज. देअर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज. आधी 3च होत्या, मेकॅनिक्सच्या काळामध्ये 3च होत्या. मग पुढे अजून काही क्वांटिटीज त्याच्यामध्ये ऍड केल्या आणि टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटीज आपण मानलेल्या आहेत. त्या कुठल्या कुठल्या आहेत बघू. पहिली आहे लेंथ, मास आणि टाइम. या तर ऍज इट इज कॅरी फॉरवर्ड झालेल्या आहेत, कारण ह्या बेसिक होत्या. 1, 2, 3 ह्या बेसिक होत्या. त्याच्यानंतर 4th क्वांटिटी त्याच्यामध्ये ऍड केली, टेम्परेचर. टेम्परेचरचा अभ्यास सुरू झाला, टेम्परेचर ही क्वांटिटी ऍड केली 4th नंबरला. देन वी गो फॉर द 5th वन. मग 5th मध्ये काय आलं, इलेक्ट्रिक करंट आला. इलेक्ट्रिक करंट ही क्वांटिटी ऍड झाली. नंबर 6 इथे आलेली आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ही 6वी क्वांटिटी ऍड झाली. आणि 7वी क्वांटिटी ऍड केली ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस म्हणजे लाईटची, हा ग्रीक वर्ड आहे. ल्युमिनस मीन्स लाईट, आणि लाईटची इंटेन्सिटी म्हणजे प्रकाशाची तीव्रता, इंटेन्सिटी. बघा, पहाटे 6 वाजता आपण 4-5 ला उठलो, 5च्या पुढे हळूहळू प्रकाशाची तीव्रता वाढत जाताना दिसते आपल्याला. कळालं, कारण जास्तीत जास्त रेज आपल्यापर्यंत यायला हळूहळू वाढायला सुरुवात होती. 6 वाजता थोडासा अंधुक उजेड असतो, आणि जसजसं 12 वाजत जाईल तसतसं इंटेन्सिटी काय होत जाते, वाढत. कारण नंबर ऑफ रेज डायरेक्टली अर्थ सरफेसवर येतात. 12च्या पुढे पुन्हा इव्हिनिंग पर्यंत इंटेन्सिटी कमी होत जाते. इंटेन्सिटी म्हणजे काय, तर नंबर ऑफ रेज फॉलिंग नॉर्मली पर युनिट एरिया. नंबर ऑफ रेज फॉलिंग नॉर्मली पर युनिट एरिया, किंवा एनर्जी फॉलिंग पर युनिट एरिया. तर सगळ्यात जास्त एनर्जी कधी रिसीव्ह होते, दुपारी 12 वाजताच्या जवळपास इंटेन्सिटी ही सगळ्यात जास्त असते. तर ही इंटेन्सिटी मेजर करण्यासाठी या 7 क्वांटिटीजचा उल्लेख फंडामेंटल क्वांटिटीज म्हणून केलेला आहे. आणि ह्याच्यापासून मग बाकी असंख्य क्वांटिटीज तुम्ही डिराइव्ह करू शकता. यू कॅन डिराइव्ह ए लार्ज नंबर ऑफ क्वांटिटीज बाय युझिंग ओनली दीज फंडामेंटल क्वांटिटीज. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीज आर इंडिपेंडंट, त्या स्वतः स्वयंपूर्ण आहेत. दे आर नॉट डिपेंडंट ऑन others. But what about derived quantities? Derived quantities are dependent on fundamental quantities. Okay, derived quantities are obtained from, कशापासून मिळवल्या जातात, त्या फंडामेंटल क्वांटिटीज पासून मिळवल्या जातात. समजलं, डिराइव्ह करणे म्हणजे काय, मिळवणे, ऑब्टेन करणे. कशापासून, फंडामेंटल. मग ते कशा ऑब्टेन करायचे हे पुढे आपण शिकणार आहोत. तर हे झालं तुम्हाला डिराइव्ड क्वांटिटीजची आयडिया. आय होप यू आर गेटिंग दिस. ओके, नाउ डिअर स्टुडंट्स, आता आपण डिस्कस करूया सिस्टीम ऑफ युनिट्स बद्दल. हा याच्यातला काही जो पॉइंट फार महत्वाचे तेवढेच मी तुम्हाला सांगत आहे. सिस्टीम ऑफ युनिट्स. As I have mentioned, different nations or different rulers were using different system of units. म्हणजे आपल्याकडे बघा, पूर्वी निजामाच्या काळामध्ये वगैरे जर तुम्हाला माहित असेल तर शेर नावाचं एक माप वापरलं जात होतं. तुमच्या घरी जर जुनी तुमची आजी वगैरे असेल, कदाचित तुमच्या आईला माहित आहे का नाही मला माहित नाही, पण आजीला निश्चितपणे माहित असतं. तुम्ही विचारून बघायचं, शेर वापरलं जायचं का. 2.5 किलोग्रॅमचा एक शेर असायचा, असं मोठा सिलेंड्रिकल हे असायचं. आमच्या घरी आहे ते, म्हणजे 2 टाकले की 5 किलो धान्य होतं, हे आम्हाला कळतं. ते 2 असे शिगोशिग भरायचं, म्हणजे 5 एकामध्ये 2.5 किलो असं. तर शेर माप असायचं. चिपटे असायचे असे छोटे छोटे या आकाराचे, कोनिकल आकाराचे. हे अशा प्रकारचे आमच्या घरी आहे ते अजूनही. तर हे अशा प्रकारचे असायचे. तर हे याला चिपटे म्हणायचं. हे असं जुन्या काळामध्ये हे मेजरमेंट सिस्टीम
पाहिलेत ना? हा, प्रत्येकाने हे बघितलेलं आहे. तर ही सिस्टीम जुन्या काळामध्ये वापरल्या जायची. आता काय व्हायला लागले की प्रत्येक देशामध्ये इंटरनॅशनल ट्रेड वाढला, जगामध्ये ट्रेड वाढला, एकमेकाशी देवाणघेवाण वाढली. म्हणजे एक तर कमर्शियल यूज आहे युनिटचा, स्टँडर्डायझेशनचा, म्हणजे डिस्प्यूट होत नाही, कमर्शियल यूज. दुसरी गोष्ट, टेक्निकल नॉलेज, इन्फॉर्मेशन दिल्या जाते. म्हणजे जर्मन कंपनी येऊन भारतामध्ये कार बनवती, किंवा एखादी झेकोस्लोवाकियन कंट्री येऊन भारतामध्ये, किंवा इतर ज्या कंट्रीज आहेत त्या भारतामध्ये, जपानीज कंपनीज येऊन इथे मॅन्युफॅक्चर करतात. मग काय प्रत्येक वेळेस ते जपानी वर्कर थोडी आणणार आहेत, त्यांना भारतीय वर्कर्सला ट्रेन करायचे. कळालं? म्हणजे हे सगळं त्यांना सिस्टीम समजली पाहिजे. मग एकमेकांमध्ये आदान प्रदान झालं, आपल्याकडचं नॉलेज त्यांच्याकडे गेलं, त्यांच्याकडचं नॉलेज आपल्याकडे आलं. वर्ल्ड इज फुल ऑफ नॉलेज. एकमेकांमध्ये एक्सचेंज चालू आहे. सायंटिस्ट एखादा प्रयोग करतात, तो प्रयोग त्यांना तो जगामध्ये मान्य करायचा आहे, दाखवायचा आहे, सिद्ध करायचा आहे. मग पूर्वी काय होतं की सगळ्या जगाच्या बऱ्याच पार्टवर ब्रिटिश राज होतं. आपल्याकडे जसं ब्रिटिश राज होतं, तर ब्रिटिश राजमध्ये एक सिस्टीम वापरल्या जायची जिचं नाव आहे FPS सिस्टीम किंवा ब्रिटिश सिस्टीम. ब्रिटिश सिस्टीम. ओके, दिस वॉज अर्लियर युज्ड, ब्रिटिश सिस्टीम. अजूनही आपल्याकडे आपण जमिनीचे व्यवहार करताना स्क्वेअर फूट मध्ये वगैरे जास्त व्यवहार करतो. आपल्या लोकांना स्क्वेअर मीटर लवकर कळणार नाही, पण स्क्वेअर फूट मात्र निश्चित कळेल, प्लॉटची साईज काय आहे वगैरे. कारण आपल्यावर ब्रिटिशांचं राज्य होतं. ज्या कॉमनवेल्थ कंट्रीज आहेत, म्हणजे ब्रिटिशांच्या रूल मध्ये ज्या कंट्रीज होत्या, कॉमनवेल्थ कंट्रीज, ज्यांना ब्रिटिशांचं कॉमनवेल्थ मानलं जातं, तर अशा प्रकारच्या कंट्रीज तिथे होत्या, तिथे हे ब्रिटिश. आता इथे FPS काय आहे, तर हे लेंथ मास टाइमचे युनिट आहेत. लेंथचं मास आहे फूट, बरोबर आहे. मासचं युनिट आहे पाऊंड, आणि टाइमचं युनिट आहे सेकंड. अशी सिस्टीम वापरल्या जात होती, ब्रिटिश सिस्टीम. दिस वॉज कॉल्ड ब्रिटिश सिस्टीम. टिल फ्यू इयर्स ॲगो infants were masses of infants were expressed in pounds. म्हणजे जे जुने डॉक्टर्स आहेत, आता नवीन डॉक्टर्स किलोग्रॅम मध्ये बोलतात, परंतु जे जुने डॉक्टर्स आहेत ते अजूनही पाऊंड्स मध्ये बोलतात. म्हणजे 6, 7, 8 पाऊंड्सच्या पुढचे बेबीज असतील तर ते हेल्दी बेबीज आहेत, बरोबर आहे. पण 5 पेक्षा कमी असतील तर ते माल न्यूट्रिशन आहेत, म्हणजे लहान लेकरं, ते कमी वजनाचे इन्फंट्स आहेत, मग त्याची केअर घेणं वेगळं. हे तुम्हाला पुढे मेडिकलला गेलात तर ह्या सगळ्या गोष्टी कळतात. तर ही सिस्टीम युज्ड होती. दुसरीकडे काही कंट्रीजमध्ये CGS सिस्टीम वापरल्या जायची. म्हणजे हेच 3 युनिट पण वेगळ्या पद्धतीनं, सेंटीमीटर, ग्राम आणि सेकंड, अशी ती सिस्टीम होती. हे सिस्टीम ऑफ युनिट्स आहे. काय असते? एक ग्रुप ऑफ फंडामेंटल युनिट्स and their derived units is called system of units. A group of fundamental units and their derived units is called system of units. कारण त्या 7 युनिट्सचा उपयोग करूनच आपण वेगवेगळे पण पूर्वीच्या काळामध्ये लेंथ मास टाइम वेअर सफिशियंट, बरोबर आहे. त्याच्यामुळे इथे बघा, लेंथ, मास आणि टाइम हे सफिशियंट होते. नंबर 3 सिस्टीम आलेली आहे MKS सिस्टीम. MKS सिस्टीम हे लहान युनिट आहेत एकदम. सेंटीमीटर, म्हणजे या भिंतीची लांबी सेंटीमीटर मध्ये सांगा म्हणलं तर ती हजारो सेंटीमीटर येईल, पण मीटर मध्ये केलं तर 100 टाइम्स स्मॉल येते. मग आता ही सिस्टीम जी आहे याच्यामध्ये आलेलं आहे मीटर, किलोग्राम आणि सेकंड. मीटर, किलोग्राम अँड सेकंड. तर या सिस्टीमला मेट्रिक सिस्टीम सुद्धा म्हणलं जातं. मीटर बेस्ड सिस्टीम, दॅट इज वाय इट इज कॉल्ड मेट्रिक सिस्टीम. दिस वॉज युज्ड. But this was sufficient for only 3 quantities which involved length, mass and time. Length, mass and time. This was enough for it. As the system progresses, as the development started, we needed more quantities. जसं मी नेहमी सांगतो की अजून काही वर्षानंतर कॅमेऱ्याची, आपलं फोटो, मोबाईलची मेमरी हे सुद्धा एखादं फंडामेंटल युनिट म्हणून मान्यता दिल्या जाईल. काय सांगता येते, आजच्या काळात हे 7 युनिटला आपण फंडामेंटल युनिट्स मानतो, पण ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम वी कॅन स्टील डेव्हलप. अजून नवीन क्वांटिटीज येतील, सायंटिस्टला त्याची गरज पडेल, आणि मग ते काय म्हणतील की ह्याला वाढवा, आता हे वाढवा, म्हणजे गिगाबाईट्स, किलोबाईट्स, मेगाबाईट्स. तर बाईट्स हे SI युनिट घ्या म्हणून कदाचित भविष्य काळात हे पण होऊ शकतं. अजून काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही. अजून डेव्हलपमेंट, मला सांगा की म्हणजे साधारणतः काही वर्षांपूर्वी लँडलाईन फोन वॉज एसेन्शियल. इट वॉज अ नेसेसिटी ऑफ लाईट. म्हणजे तुमच्या घरी जर लँडलाईन आहे तर तुम्ही चांगल्या सधन
घरातले आहात असं मानलं जायचं, बरोबर आहे. आज लँडलाईन ऑब्सोलेट झाले. मोबाईल हॅज बिकम ए नीड ऑफ द आवर्स. अजून 5 वर्षानंतर मोबाईलला अजून काहीतरी टेक्नॉलॉजी रिप्लेस करेल, बरोबर आहे. म्हणजे आज आपण इथे बघतोय, मला सांगा काही वर्षांपूर्वी विदाउट क्लासरूम, विदाउट स्टुडंट्स अटेंडिंग लेक्चर्स वी कुड टीच, वी कुड नॉट हॅव बिलीव्ड, बट नाउ वी आर डुईंग इट. दिस इज द इव्हॉल्युशन ऑफ टेक्नॉलॉजी. आणि टेक्नॉलॉजी जशी जशी, आणि ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या डेव्हलपमेंटमध्ये फिजिक्सचा फार मोठा हात आहे. फिजिक्समध्येच मुळात टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट झालेली. हे मेडिकल फील्डमध्ये लेझरचा उपयोग केला जातो कॅटरॅक्टचं सर्जरी करण्यासाठी, इंजिनियरनं डेव्हलप केलेली टेक्नॉलॉजी. इट इज डेव्हलप्ड बाय सायंटिस्ट हु आर स्टडिंग फिजिक्स. डॉक्टर्स आर अप्लाइंग इट, डॉक्टर्स आर युझिंग इट. सोनोग्राफी करताना वेगवेगळ्या प्रकारच्या अल्ट्रासाऊंड वेव्हचा उपयोग करायचा. अल्ट्रासाऊंडचा शोध फिजिक्सवाल्यांनी लावलेला आहे, आणि मग त्यांनी ती मेडिकलसाठी अवेलेबल करून दिली. त्याचं कमर्शियलायझेशन झालं त्या टेक्नॉलॉजीचं. पण मुळात ती सायंटिस्टच्या डोक्यात कन्सेप्ट आलेली असेल, किंवा आजकाल ते हे केलं जातं, काय म्हणता येईल ते, आतमध्ये जाऊन कॅमेरा इंडोस्कोपी वगैरे केल्या जाते. तर इंडोस्कोपी करताना आता आजच्या सारखं टेक्नॉलॉजी अशी की तुमच्या ह्याच्यामध्ये काही लिव्हरमध्ये प्रॉब्लेम आहे, तुम्ही डायरेक्ट जाऊन ते कॅमेराने आत जाऊन बघू शकता इथे इथे हे आहे, आणि त्याला काय ट्रीटमेंट करायची, सर्जरी करणं औषध आवश्यक आहे, काय मेडिसिन्सवरही क्युअर होऊ शकतं. किंवा लेझर टेक्नॉलॉजी, म्हणजे पूर्ण ब्लडलेस सर्जरी झालेली आजकाल. तुमच्या लक्षात आलं, ब्लडलेस सर्जरी म्हणजे काय, कट न करता डायरेक्ट तो कॅमेरा आतमध्ये जाऊन काम करणार, त्याच्याबरोबर त्याचं कटिंग टूल जाणार, जे काय कट करायचं ते कट करणार, सक्शन करून काढून घेणार, तुमचं डॅमेज्ड पार्ट रिमूव्ह केला. ही सगळी मला सांगा, हे मुळात टेक्नॉलॉजी कुठून आल्यात? ह्या फिजिक्स मधून आलेल्या आहेत. त्याचा उपयोग कमर्शियलायझेशनसाठी मेडिकल फील्डसाठी झाला, इतर ठिकाणी झाला. म्हणजे आमच्या इंजिनिअरिंगमध्ये मेटॅलर्जीमध्ये आम्ही ह्याच्या टेस्ट करायचो, एखादं क्रॅक आहे का एक्सरेच्या साह्याने, वेल्डिंगमध्ये क्रॅक आहे का एक्सरेनं चेक केला जायचा, कळालं. किंवा एखादं मोठं हेवी स्ट्रक्चर आहे, त्याचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आहेत, नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट आहेत, अल्ट्रासॉनिकचा उपयोग केला जातो. म्हणजे मुळात अल्ट्रासॉनिक एक्सरेज ही फिजिक्सची डेव्हलपमेंट आहे, जी पुढे वेगवेगळ्या फील्ड्समध्ये वापरल्या जाते. म्हणजे मेडिसिन्सला वापरल्या जाते, इंजिनिअरिंगसाठी वापरल्या जाते. ह्या वेगवेगळ्या फील्डमध्ये उपयोग होतोय, कशाचा, टेक्नॉलॉजीचा उपयोग होतोय, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून फिजिक्स हे इसेन्शियल आहे प्रत्येक गोष्टीला. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, सर आम्हाला मेडिकलला जायचं तर फिजिक्सची काय गरज आहे? तुम्ही लेझर वापरणार नाही, तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी वापरला नाही, मग तुम्हाला ते ऍक्सेप्ट करायची तयारी तर पाहिजे, तुम्हाला त्यातलं बेसिक तर नॉलेज पाहिजे ना. ठीक आहे, तुम्ही काही ते वापरणार, म्हणजे यू आर नॉट गोइंग टू रिपेअर इट, बट यू आर गोइंग टू यूज इट. मग ती खराब होऊ नये ह्याच्यासाठी काय केअर घ्यावी हे तर त्या डॉक्टरला कळायला पाहिजे ना. म्हणून त्याला फिजिक्सचं नॉलेज हे एसेन्शियल आहे, बरोबर आहे. तर ही झाली FPS, CGS आणि MKS सिस्टीम. अशा प्रकारच्या ह्या सिस्टीम आहेत. पण मग पुढे काय झालं की जसजसं टर्म्स वाढत गेल्या, नवीन सिस्टीम डेव्हलप झाली, जिचं नाव आहे SI सिस्टीम. SI सिस्टीम. आता ह्याची काय नेसेसिटी आली, तर ब्रिटिश सायंटिस्ट जो एक्सपेरिमेंट मांडायचे तो FPS मध्ये मांडायचे, बाकीच्या अमेरिकन सायंटिस्ट MKS मध्ये मांडायचे. मग कन्व्हर्जन फॅक्टर्स मग एकमेकात 1969च्या जवळपास, किंवा मला वाटतं 1960-62च्या काळामध्ये असं ठरलं की जगामध्ये सगळ्यांनी एकच सिस्टीम वापरायची, म्हणजे कुठलाच डिस्प्यूट राहणार नाही. आणि मग त्याच्यासाठी एक पॅरिसमध्ये, फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एक कन्व्हेन्शन भरलं, ज्याचं नाव आहे इंटरनॅशनल, हे फ्रेंच वर्ड आहेत, सिस्टीम डी युनाइट्स. नाही, इंटरनॅशनल सिस्टीम नाही, सिस्टीम इंटरनॅशनल आहे. सिस्टीम इंटरनॅशनल डी युनाइट्स अशी कॉन्फरन्स भरली. हे फ्रेंच भाषेत नाव आहे, आणि याच्यातले 2 आद्याक्षर घेऊन मग असं ठरलं की सगळ्या जगाने एकच सिस्टीम वापरायची, आणि त्या सिस्टीमला नाव दिलं त्यांनी SI सिस्टीम ऑफ युनिट्स, पॅरिसमध्ये. मग आता हे सगळं याच्यामध्ये जर काही हे झालं तर आपलं स्टँडर्ड कुठेतरी ऑफिस पाहिजे एक सगळं. जसं भारतामध्ये ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स आहे, BIS आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स, हे भारताचं ऑफिस आहे. पण हे कुणाशी ॲफिलिएटेड आहे? SI सिस्टीमची ॲफिलिएटेड आहे, बरोबर आहे. म्हणजे सगळे व्यवहार हे SI सिस्टीमच्या गाईडलाईन्सवर चालतात.
बरोबर आहे. जसं भारतामध्ये कुठलाही निर्णय, सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा फायनल मानला जातो. कुठल्याही डिस्प्यूटमध्ये, समजा कर्नाटक आणि आंध्रामध्ये पाण्याचं डिस्प्यूट आहे, शेवटी ते कुठे जातात? सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय दोन्ही राज्यांना बंधनकारक आहे. तसं भारताचं आणि चीनचं ट्रेडिंग चालू आहे आणि काही डिस्प्यूट झाला, त्यांना कुठे जावं लागेल? त्या पॅरिसला, SI सिस्टीम मध्ये, ग्लोबल लेवलला ती युनिट सिस्टीम आहे. मग तिथे काय केलं त्यांनी? आता तुम्ही म्हणाल की सर त्यांनी तिथं काय केलं, तर तिथं त्यांनी सगळे हे स्टँडर्ड मेंटेन केलेले. म्हणजे 1 मीटर इतका, तिथं तो एक स्टँडर्ड मीटर तयार करून ठेवलेला आहे, तो एकदम प्रिझर्व केलेला आहे. तो फक्त तुम्हाला बघायला मिळतो, हाताळायला मिळत नाही, तो तिथे आहे. 1 किलोग्रॅम तिथं त्यांनी ठेवलेला आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे युनिट्स तिथं त्यांनी ठेवलेले आहेत आणि त्या सिस्टीमचं नाव आहे SI सिस्टीम ऑफ युनिट्स. तर SI सिस्टीम मध्ये मग आता काय केलं की क्वांटिटीज वाढल्या, मग त्यांचे नवीन आता युनिट इथे डिफाईन केले. मग आता आपण 7 फंडामेंटल क्वांटिटीज बघितलेल्या आहेत: लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक करंट, पुढे अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि ल्युमिनस इंटेन्सिटी. अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि ल्युमिनस इंटेन्सिटी. ठीक आहे. मग याच्यासाठी युनिट ठरवले आणि असं ठरलं की आता सगळ्यांनी तेच युनिट फॉलो करायचे. म्हणजे लेंथ ही कशात लिहायची आहे? मीटर मध्ये, आणि याचं ॲब्रिव्हिएशन शॉर्ट फॉर्म मीटर घ्यायचं आहे, M. बरोबर आहे. मास कशामध्ये घ्यायचंय? किलोग्राम मध्ये घ्यायचंय. मग इथे काय आलं पाहिजे? kg. टाइम सेकंड, याच्यासाठी युनिट काय आलं पाहिजे? सेकंड. टेम्परेचर केल्व्हिन मध्ये, बरोबर आहे, केल्व्हिन मध्ये K. आता तुम्ही म्हणाल की केल्व्हिन काय आहे? 1 मिनिटात सांगतो मी नंतर केल्व्हिन काय असतं ते. इलेक्ट्रिक करंट हा एम्पियर मध्ये, हे युनिट वापरायचं ठरलं, एम्पियर A वापरायचं ॲब्रिव्हिएशन. अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल और किलोमोल, किलोमोल असं लिहायचं, असं ठरलं. ह्याच्यामध्येच सांगायचं, याला शॉर्ट फॉर्म वापरायचा मोल और के मोल. आणि ल्युमिनस इंटेन्सिटी साठी युनिट सांगितलं कॅन्डेला, शॉर्ट फॉर्म CD वापरायचं असं ठरलं. हे 7 युनिट वापरायचे असं ठरलं. तुम्ही म्हणाल की सर केल्व्हिन काय आहे? बघा, टेम्परेचर 2 पद्धतीनं दिलं जातं. एक म्हणजे डिग्री सेल्सिअस मध्ये आणि दुसरं केल्व्हिन मध्ये. तर डिग्री सेल्सिअस मध्ये पाण्याचा फ्रीजिंग पॉइंट आहे 0 डिग्री सेल्सिअस 1 ॲटमॉस्फिअरला, आणि पाण्याचा बॉइलिंग पॉइंट आहे 100 डिग्री सेल्सिअस. पुढचे टेम्परेचर पॉझिटिव्ह आहेत 0च्या पुढचे, आणि 0च्या खालचे टेम्परेचर निगेटिव्ह आहेत, ज्याला सब झिरो टेम्परेचर्स मानलं जातं, सब झिरो. तर जगामध्ये सगळ्यात कमी टेम्परेचर आहे -273.15 डिग्री सेल्सिअस. या टेम्परेचरला सगळं जग थांबतं, सगळे मॉलिक्युल्स थांबतील, गॅस मॉलिक्युल्स थांबतील, सॉलिड मॉलिक्युल्स थांबतील, त्यांच्या मोशन होणार नाहीत. हे टेम्परेचर आहे सगळ्यात कमीत कमी टेम्परेचर. तर याला 0 केल्व्हिन म्हणायचं, म्हणजे ओरिजिन शिफ्ट करायचा. म्हणजे इकडे मी खाली -273 आलो होतो, आता इकडे प्लस पॉझिटिव्ह, म्हणजे ह्या येणार आहे 273.15 केल्व्हिन. हा किती येणार आहे? 373.15 केल्व्हिन. अशा प्रकारची ही जी सिस्टीम आहे याला केल्व्हिन सिस्टीम म्हणायचं. म्हणजे टेम्परेचर सेम आहे, फक्त ओरिजिन शिफ्ट केलेला आहे, ओरिजिन शिफ्ट केला. ही झाली कशाची सिस्टीम? टेम्परेचर मेजर करण्याची सिस्टीम. तर हे झाले 7 फंडामेंटल युनिट्स. हे पुढे आपण थर्मोडायनॅमिक्स मध्ये ह्याच्यावर खूप अभ्यास करणार आहेत. आज काही त्याची तुम्हाला गरज पडणार नाही, लगेच शोधायला जाऊ नका. काय असतं माहिती का? एक गंमत सांगतो की विद्यार्थ्यांना, समजा आपण एखाद्या मी ते कधीच त्या राजस्थानी गुजराती थाळी खायला जात नाही, ते बेटे एवढं वाढतात की कन्फ्युजनच होते काय खावं आणि काय नाही. आपण घरी काही एवढ्या 17-18 आयटम घेऊन खात नाहीत ना, ते कुठं ते भोजला वगैरे गेलो आपण तर ते कन्फ्युजिंग आहे ना, काय काय खावं ते. आपण घरी एका वेळेस एक भाजी किंवा एखादं वरण असतं आपल्याकडे, जेवण आपण सर्वसामान्य पद्धतीनं, तुमच्या माझ्या घरी तेच असतं, बरोबर आहे. एक भाजी असते, आवडली आपण खातो आनंदाने, एखादी चटणी वगैरे असते काहीतरी तोंडी लावण्यासाठी, कोशिंबीर असते काहीतरी, हे एवढंच आपल्या सर्वसामान्य माणसाचं जेवण आहे. तसं नवीन पोरं 11वीला आले
की त्यांना असं गुजराती थाळी वाढल्यासारखं वाटतं, आता मी काय काय खावं, हे खाऊ का ते खाऊ, ते खाऊ का ते खाऊ. तसं करायचं नाही. आपलं पुस्तक हे आपलं इंफॉर्मेशनचं सेंटर है, बाकी काहीही बघायची गरज नहीं। ठीक है, हमारे लिए एनसीईआरटी की किताब ये हमारी गाइडलाइन है, एनसीईआरटी के बाहर जाने की जरूरत। कोई भी डिस्प्यूट आ गया तो सुप्रीम कोर्ट है एनसीईआरटी की बुक, एनसीईआरटी की बुक जिसे फॉलो करने को कहती है वही करना है, वही रूल फॉलो करना है। समजलं? मग जेई असू नीट असू, बेस काय आहे? एनसीईआरटीचं पुस्तक, बाहेर जायची गरज नाही, हे माझं वाक्य लक्षात ठेवायचं। हॅव यू अंडरस्टूड दिस? तर हे या पद्धतीने आहे। हे 7 मेन एसआय युनिट झाले, पण अजून 2 सप्लिमेंटरी एसआय युनिट पण दिल्या गेलेल्या आहेत। सप्लिमेंटरी एसआय युनिट्स, सप्लिमेंटरी एसआय युनिट्स, सप्लिमेंटरी म्हणजे ऍडिशनल, कधीतरी भेटणारे आपल्याला, क्वचित, रेयरली, बहुत दूर के रिश्तेदार हैं, वो 7 हमारे क्लोज रिश्तेदार है, और ये जो 2 है इनका बहुत दूर का रिश्ता है, कभी कभी वो जरूरत पड़ेगी। एक आहे त्याच्यामध्ये प्लेन अँगल, प्लेन अँगल म्हणजे अँगल एका प्लेन मधला, म्हणजे आता हे हा बोर्ड हा प्लेन आहे, हा एक रे आणि हा एक रे, ह्यांच्या दोघांमधला अँगल हा झाला प्लेन अँगल। तर प्लेन अँगलचं एसआय युनिट आहे रेडियन, याला रॅड असा शॉर्ट फॉर्म वापरला जातो। किंवा अजून एक इन्फॉर्मेशन सांगतो, याला हे करण्यासाठी असं सी डोक्यावर काढलं जातं, म्हणजे समजा पाय रेडियन असं सी काढायचं, म्हणजे ते रेडियनची खून मानल्या जाते सी। जसं डिग्रीसाठी आपण सर्कल काढतो त्याच्या जागी इथे सी काढायचं आहे, म्हणजे हा रेडियनची सिम्बॉल आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची। हा झाला रेडियन। आणि दुसरा आहे सॉलिड अँगल, सॉलिड अँगल, सॉलिड अँगल काय असतो याच्याबद्दल आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर मध्ये शिकतो, तो आहे स्टे रेडियन, त्याचं युनिट आहे स्टे रेडियन, याला एसआर असा शॉर्ट फॉर्म वापरला जातो, स्टे रेडियन। हे 2 सप्लिमेंटरी एसआय युनिट आहेत, कधीतरी लागणार आहे, बरोबर आहे। आता इथे मी हा पार्ट इथे संपवतो आहे, युनिट्स बद्दलचं, सिस्टीम ऑफ युनिट्स बद्दल मी सांगितलेलं आहे। आता आपण पुढे जाऊया काही महत्वाच्या पार्टकडे। आता मेन आपल्याला काय क्वेश्चन विचारले जाणार आहेत हे लक्ष देऊन समजून घ्या। तर मेन आपल्याला इथे या चॅप्टर मध्ये एक कन्सेप्ट आहे, ती आहे डायमेन्शन्सची। डायमेन्शन्स काय असतात? डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी, डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी। आय हॅव टोल्ड यू ओनली 7 युनिट्स आर ट्रीटेड ॲज फंडामेंटल युनिट्स। सी, ह्या ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, ह्या सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, हे याचे युनिट आहेत, यांना म्हणलं जातं फंडामेंटल युनिट्स। युनिट्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड फंडामेंटल युनिट्स, किंवा त्यांना बेस युनिट्स म्हणायचे। पण मला सांगा, हे 7 प्लस ते ऍडिशनल 2, 9 एवढ्या युनिटनं सगळ्या गोष्टी मेजर करता येतील का मला? तर नाही येणार, मला त्यांचे कॉम्बिनेशन्स करावे लागतील। फॉर एक्झाम्पल, आता मी पुढे काय सांगतोय हे लक्ष देऊन समजून घ्या। आता मला डायमेन्शन्स काय आहेत शिकायचे। मी तुम्हाला सांगितलं या जमिनीचं मला एरिया काढा, या फ्लॅटचा एरिया काढा। तुम्ही काय करणार आहेत मला सांगा, कसं येईल? एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ, लेंथ इंटू ब्रेड्थ आपला बेसिक फॉर्म्युला आहे रेक्टँगलच्या एरियाचा। मग आता इथे मला सांगा, लेंथ समजा इथे असं आपण म्हणू की 7 मीटर आहे आणि विड्थ त्याची 4 मीटर आहे। मला सांगा एरिया किती आला? 28 मीटर इंटू मीटर, मीटरचा स्क्वेअर। तुम्ही मीटरचं युनिटची पॉवर किती वापरली? 2, हे झाले त्याचे डायमेन्शन्स। पॉवर म्हणजे डायमेन्शन्स। मग आता इथे मी काय लिहिणार आहे, आधी डायमेन्शनची डेफिनेशन लिहितो आणि मग तुम्हाला सांगतो ती काय आहे ते। डेफिनेशन काय आहे? द पॉवर्स टू विच, the powers to which fundamental units are raised, fundamental units are raised, fundamental units are raised to obtain, raised to obtain derived unit, to obtain derived unit, derived unit of a physical quantity, of a physical quantity,
are called dimensions of the physical quantity, are called dimensions of the physical quantity, dimensions of the physical quantity. म्हणजे काय तर वेगवेगळ्या पॉवर वापरणारे मी आणि त्याच्यावरून त्याचे डायमेन्शन्स मला मिळणार आहेत. फॉर एक्झाम्पल आता मी आधी सुरुवात करतो, डायमेन्शन्स कसे घ्यायचे ते आपण सांगू. एरिया, एरिया घेताना एरिया लेंथ इंटू ब्रेड्थ हा नॉर्मल फॉर्म्युला आहे. रेक्टँग्युलर साइड असेल तर, स्क्वेअर बाजू असेल तर एस स्क्वेअर येईल, एस स्क्वेअर येईल. म्हणजे मीटर इंटू मीटर. तर मला सांगा याचं युनिट काय असेल, मीटर स्क्वेअर. म्हणजे लेंथचे युनिटची पॉवर किती आली ही 2, म्हणजे याचे डायमेन्शन्स आले एल स्क्वेअर, याचे डायमेन्शन्स आले एल स्क्वेअर, एरियाचे झालेले आहेत. व्हॉल्यूम, मला व्हॉल्यूम घ्यायचे, या रूमची मला व्हॉल्यूम मेजर करायची. व्हॉल्यूमला काय फॉर्म्युला येईल मला सांगा, एल इंटू बी इंटू एच. लांबी मीटर मध्ये, रुंदी मीटर मध्ये, उंची मीटर मध्ये, मीटर इंटू मीटर इंटू मीटर, मीटरचा क्यूब आला. डायमेन्शन्स काय आले मला सांगा, एल क्यूब आले, एल क्यूब आले. मीटरची पॉवर किती वेळेस मला रेज करावी लागली, 3 वेळेस. या ठिकाणी व्हॉल्यूमसाठी 3 वेळेस एल क्यूब आलेले आहेत. बरोबर आहे. हे झाले त्याचे डायमेन्शन्स, व्हॉल्यूमचे डायमेन्शन. म्हणजे व्हॉल्यूमचे डायमेन्शन घेण्यासाठी लेंथच्या पॉवर, लेंथची पॉवर किती घ्यावी लागेल मला, 3 वेळेस घ्यावी लागेल. बरोबर आहे. हे झालं व्हॉल्यूम. आता हे मी आधी मेजरमेंटची संदर्भातल्या, फिजिकल प्रॉपर्टीच्या संदर्भातल्या गोष्टी सांगतोय. तिसरी क्वांटिटी आपण घेऊ डेन्सिटी. डेन्सिटीचा काय फॉर्म्युला आहे, मास अपॉन व्हॉल्यूम, मास अपॉन व्हॉल्यूम. मासचं युनिट काय मला सांगा, किलोग्रॅम. आणि मीटरचं युनिट काय, व्हॉल्यूमचं युनिट आहे मीटर क्यूब. बरोबर आहे. किलोग्रॅम मीटर क्यूब किंवा ह्या पर मीटर क्यूब किंवा किलोग्रॅम. आता हा मीटर रेस टू 3 खाली आहे, वर गेल्यानंतर मीटर रेस टू -3. काही पुस्तकांमध्ये अशा पद्धतीने युनिट देतात, किलोग्रॅम मीटर रेस टू -3. मग आता याचे डायमेन्शन्स काय येतील मला सांगा. किलोग्रॅम कशाचं युनिट आहे, मासचं, मासची पॉवर 1, मासची पॉवर 1. आणि मीटर कशाचं युनिट आहे, लेंथचं, लेंथची पॉवर किती आली, -3. हे झाले डायमेन्शन्स. कशाचे मिळाले मला डायमेन्शन्स, हे डेन्सिटीचे मिळाले. बरोबर आहे. डेन्सिटीचे डायमेन्शन्स, एरिया झाला, व्हॉल्यूम झालं, डेन्सिटी झालं. समजतंय. हे डायमेन्शन अशा पद्धतीने आपण रेज करू शकतो. अजून मी वेगवेगळ्या क्वांटिटीज तुम्हाला सांगणार आहे. नेक्स्ट क्वांटिटी जी, आता मी काही मेकॅनिक्सशी रिलेटेड वगैरे क्वांटिटीज तुम्हाला सांगणार आहे. आता इथे डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट बरोबर आहे, किंवा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड और डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. आता दोघांमध्ये काय फरक आहे, तर डिस्प्लेसमेंट ही व्हेक्टर क्वांटिटी आणि डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी. पण दोन्ही सुद्धा मीटर मध्येच दिल्या जातील. म्हणजे हे लेंथची किती पॉवर येणार आहे, ह्याच्यामध्ये 1 इतकी पॉवर येणार आहे, लेंथची पॉवर 1 येणार आहे. हे याचे डायमेन्शन झाले, मीटर रेस टू 1, मीटर रेस टू 1. डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स, त्याच्यानंतर स्पीड और व्हेलॉसिटी, स्पीड और व्हेलॉसिटी. तुम्ही म्हणाल की सर तुम्ही दोघांना वेगळं वेगळं का मानताय, तर ही स्केलर क्वांटिटी आहे, हिला डायरेक्शन नाहीये, आणि ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. दोघांमधला फरक पुढे आपण शिकणार आहोत पुढे काही चॅप्टर्स मध्ये. तर स्पीड, स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्टन्स अपॉन टाइम. आणि व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता याचं युनिट डिस्टन्स असू, डिस्प्लेसमेंट असू मीटर मध्ये, आणि टाइम सेकंड मध्ये, और मीटर सेकंडची पॉवर -1, मीटर सेकंडची पॉवर -1. इथे मीटर. आणि याचे डायमेन्शन, आता ह्याचे एल रेस टू 1 होते, याचे डायमेन्शन्स काय येतील मला सांगा, L1 टी ची पॉवर -1, टी ची पॉवर -1. हे कशाचे डायमेन्शन्स मिळाले, स्पीड आणि व्हेलॉसिटीचे. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल की सर या डायमेन्शनचा उपयोग काय होतो. फॉर एक्झाम्पल SI सिस्टीम मध्ये याचे युनिट आहे मीटर पर सेकंड, SI सिस्टीम मध्ये युनिट आहे मीटर पर सेकंड. CGS सिस्टीम मध्ये लेंथ मी कशात लिहितो, CGS सिस्टीम मध्ये सेंटीमीटर मध्ये, याचं युनिट लिहिणार आपण सेंटीमीटर पर सेकंड. मी जर FPS सिस्टीम वापरत असेल, ब्रिटिश सिस्टीम वापरत असेल, तर हे युनिट मी कसं लिहिणार आहे, फूट पर सेकंड, फूट पर सेकंड. कारण लेंथ कशात मोजली जाते तिथे. म्हणजे सिस्टीम जरी बदलली तर डायमेन्शन सेम आहेत,
लक्षात घ्या डायमेन्शनचं महत्व काय आहे ते. सिस्टीम बदलली, युनिट बदलेल, डायमेन्शन बदलतील का? नाही. लक्षात आलं का? डायमेन्शन्स आर कॉन्स्टंट फॉर एनी सिस्टीम ऑफ युनिट्स. एनी सिस्टीम ऑफ युनिट्स हे वाक्य लक्षात ठेवायचे. म्हणजे आता इथे SI सिस्टीम मध्ये इथे लेंथची पॉवर 1 आहे, लेंथ मीटर मध्ये घेतो, टाइम सेकंड मध्ये, मीटर सेकंड रेस टू -1. हेच जर मी CGS सिस्टीम फॉलो करत असेल, सेंटीमीटर सेकंड रेस टू -1 किंवा पर सेकंड म्हणू शकता. हे जर मी ब्रिटिश सिस्टीम वापरतोय, फूट पर सेकंड म्हणणार आहे मी, फूट पर सेकंड. म्हणजे सिस्टीम जरी बदलली, डायमेन्शन्स आर सेम. दिस पॉइंट हॅज टू बी रिमेंबर्ड फॉर एव्हर. लक्षात आलं? हे झालं वेलॉसिटी. आता नेक्स्ट मोमेंटम, लिनियर मोमेंटम. मोमेंटम हा 2 प्रकारचा आहे. इथे हा लिनियर मोमेंटम आहे. लिनियर मोमेंटम हा असतो, याचा फॉर्म्युला आहे मास इंटू व्हेलॉसिटी. मास इंटू व्हेलॉसिटी. मला बाकी काही माहित नाहीये, मला फॉर्म्युला माहिती आहे. मी कोणत्याही प्रकारचं युनिट काढू शकतो, ही गोष्ट लक्षात घ्या. मास म्हणजे किलोग्रॅम, वेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड, किंवा याला पॉवरच्या फॉर्म मध्ये कसं लिहू आपण, किलोग्रॅम मीटर सेकंड रेस टू -1. सेकंड रेस टू -1. समजलं? डायमेन्शन्स कसे लिहिणार बेटा आपण सांगा. M1 L1 T-1, M1 L1 T-1. समजे? हा. आता मला सांगा, हे SI सिस्टीम मध्ये झालं, मला ब्रिटिश सिस्टीम मध्ये याचे युनिट लिहायचे, तर मी कसं लिहिल? पाऊंड फूट पर सेकंड, पाऊंड फूट पर सेकंड किंवा सेकंड रेस टू -1. मला सांगा, सिस्टीम बदलली, युनिट बदलले, डायमेन्शन्स बदलले का? तर नोट करा, डायमेन्शन्स आर सेम फॉर एनी सिस्टीम ऑफ युनिट्स. एनी सिस्टीम ऑफ युनिट्स डायमेन्शन्स आर सेम. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस. समजलंय का? हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे मी जे सांगितलंय. इट इज अन इम्पॉर्टंट पॉइंट. हॅव यू अंडरस्टूड दिस? सगळ्यांना हा पॉइंट क्लिअर आहे? बर. आता इथे हे झालं मोमेंटम. समजलंय? आता पुढे मी अजून पुढे जाऊया आपण. नेक्स्ट मोमेंटम झालं. आता आपण बोलूया ऍक्सेलरेशन बद्दल. ऍक्सेलरेशन इज रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे इथे काय येईल? चेंज इन वेलॉसिटी, चेंज इन वेलॉसिटी डिवायडेड बाय त्याला लागलेला टाइम, डिवायडेड बाय टाइम. बरोबर आहे? चेंज इन वेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंड. बरोबर आहे? आधीची वेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड होती, नंतर झाली 20 मीटर पर सेकंड. बदल किती झाला? 10. 20 - 10, 10 मीटर पर सेकंड. हा झाला चेंज इन वेलॉसिटी. आणि हे घडलं 2 सेकंदात. बरोबर आहे? म्हणजे टाइम आला 2 सेकंद. तर ऍक्सेलरेशन येईल 10/2, 5. बरोबर आहे? आणि आता इथे पर सेकंद येईल, म्हणजे थोडक्यात मीटर पर, हा सेकंद खाली आहे डिनॉमिनेटर मध्ये, ह्याला डिवाइड करेल, सेकंड स्क्वेअर येईल. म्हणजे थोडक्यात मीटर सेकंड रेस टू किती येईल मला सांगा? -2. डायमेन्शन सांगा याचे. L1 T-2, L1 T-2. हे कशाचे डायमेन्शन्स आलेत? हे आलेले आहेत ऍक्सेलरेशनचे डायमेन्शन्स. ठीक आहे? हा. आता हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. हे झाले ऍक्सेलरेशनचे डायमेन्शन, L1 T-2. मी तुम्हाला सांगितलं सिस्टीम बदलली, डायमेन्शन्स बदलतात का? मग याचं मला CGS सिस्टीम मध्ये युनिट सांगा. सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर, सेंटीमीटर सेकंड रेस टू -2. युनिट बदलेल, डायमेन्शन्स नाही बदलणार. डायमेन्शन्स आर सेम फॉर all system of units, every system of units. Unit may change because every system employs different units. प्रत्येक सिस्टीम वेगळे वेगळे युनिट फॉलो करते, पण डायमेन्शन्स कसे असतात? म्हणून डायमेन्शन्सला महत्व आहे फिजिक्स मध्ये, कारण डायमेन्शन बदलत नाहीत, युनिट बदलतात. आज आपण SI सिस्टीम सगळ्या जगाने ऍक्सेप्ट केली. अजून 50 वर्षानंतर ठरवलं की नाही आपण नवीन सिस्टीम फॉलो करू. इट मे हॅपन. उद्या कदाचित हे मोठं महायुद्ध झालं, समजा रशिया युक्रेन, होणार नाही ही गोष्ट वेगळी झालं, आणि नंतर अजून 10 वर्षानंतर वर्ल्ड ऑर्डर चेंज झाली, वर्ल्ड ऑर्डर पूर्ण चेंज झाली, सगळं जगच बदलून गेलं. एनिथिंग कॅन हॅपन. तर त्यावेळेस पण युनिट्सची सिस्टीम बदलेल, डायमेन्शन बदलतील का? तर डायमेन्शन हे कॉन्स्टंट आहेत, नेहमी सेम आहेत. एक्सेलरेशन. चलो ओके, आई बात समझ में? अब हम जाएंगे फोर्स की तरफ. फोर्स. आता तुम्ही न्यूटन सेकंड लॉ शिकता. फोर्सचं फॉर्म्युला आहे मास इंटू ऍक्सेलरेशन. मास इंटू ऍक्सेलरेशन. आता हे तुम्हाला आज माहित नसलं जरी
पुढे आपण ते फिजिक्समध्ये शिकतो. आज तुम्ही एकदम 0 लेवलला आहेत असं समजा, आणि तिथून आपल्याला उंच बिल्डिंग, आपण ग्राउंड लेवलला आहेत. आधी आपल्याला खड्डा खांदायचा आहे, कॉलम घ्यायचे, तर मग त्याच्यावर मोठी बिल्डिंग बांधायची. आधी आपल्याला खाली जावं लागेल आणि मग आपण वर येणार आहेत. तर मास इंटू ऍक्सलरेशन, मासचं युनिट आहे किलोग्रॅम आणि याचं युनिट आलेलं आहे मीटर सेकंड रेस टू -2, किलोग्रॅम मीटर पर सेकंड. आता हे जे युनिट आहे हे ऍक्च्युअल युनिट आहे, पण काहीतरी सायंटिस्टला नाव देण्याचा प्रघात आहे, तर या युनिटला नाव दिलं न्यूटन. न्यूटन सायंटिस्टचं नाव जर युनिटचं नाव असेल, पूर्ण नाव लिहिताना कॅपिटल लेटर पासून सुरुवात करायची नाही, हा नियम लक्षात ठेवायचा. सायंटिस्टचं नाव आहे एम्पियर, कुणाचं नाव आहे? सायंटिस्टचं. ज्यावेळेस तुम्ही पूर्ण एम्पियर असा शब्द लिहाल त्यावेळेस ए स्मॉल काढायचा आहे, पण जर याचं ॲब्रिव्हिएशन वापरलं तर त्याला कॅपिटल एन लिहायचं. किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच न्यूटन आहे. याचे डायमेन्शन सांगा मला काय येतील ते? मासची पॉवर किती येईल? 1, एल ची पॉवर 1, टी ची पॉवर -2, टी ची पॉवर -2. समजलं? किलोग्रॅम कशाचं युनिट आहे? मासचं. लेंथचं युनिट मीटर, हे लेंथचं युनिट आहे L1 सेकंड रेस टू -2. हे मिळालेलं आहे फोर्सचं युनिट. बरोबर आहे. नेक्स्ट एनर्जी. एनर्जी आणि वर्क हे दोघंही एकाच युनिटमध्ये आहेत, एकच डायमेन्शनचे. बरोबर आहे, कारण एनर्जी वर्क केलं तर एनर्जी खर्च होते. मी जर तुम्हाला 10-20 वेळेस या बिल्डिंगवर चढा उतरा असं सांगितलं, घरी गेल्यानंतर अर्धी पोळी जास्त खाल. कशामुळे? वर्क केलं, एनर्जी स्पेंड केलेली आहे. एनर्जी और वर्क दोघांसाठी सेम आहे. तर वर्कसाठी असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हे आहे. हा, मग आता फोर्स काय आहे मला सांगा? किलोग्रॅम मीटर सेकंड रेस टू -2 आणि डिस्प्लेसमेंट पुन्हा मीटर मध्ये येईल. म्हणजे याचे युनिट काय येईल मला सांगा? किलोग्रॅम मीटर स्क्वेअर, मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर सेकंड रेस टू -2. याला सायंटिस्टचं नाव दिलं जूल. एनर्जीला नाव दिलं सायंटिस्टचं जूल, कारण जूलनं एनर्जी हिटिंग इफेक्टचा शोध लावलेला आहे. याचे डायमेन्शन सांगा मला काय येतील ते आता? M1 L2 T -2, M1 L2 T -2 असे डायमेन्शन कशाचे आलेले आहेत? एनर्जीचे डायमेन्शन आलेले आहेत. बरोबर आहे. एनर्जी वर्क ह्या सगळ्यांचे डायमेन्शन आलेले आहेत. बरोबर आहे. ब्रिटिश सिस्टीम मध्ये एनर्जीचं युनिट सांगा मला. मासचं पाऊंड, ह्याचं फूट स्क्वेअर सेकंड रेस टू -2. कॅलरी जे युनिट आहे ना एनर्जीचं, हे कॅलरी हे ब्रिटिश युनिट आहे. कळालं? कॅलरी हे ब्रिटिश युनिट आहे. लक्षात आलं मी काय सांगितलं ते? तर हे अशा पद्धतीने येतं एनर्जी और वर्क. आता पुढे जाऊ आपण. एनर्जी वर्क झालं. पॉवर. पॉवर पॉवर इज रेट ऑफ डुईंग वर्क, वर्क डन अपॉन टाइम, वर्क डन डिवायडेड बाय टाइम. बेटा आपण आता काढलेला आहे किलोग्रॅम मीटर स्क्वेअर सेकंड रेस टू -2 आणि डिवायडेड बाय पुन्हा सेकंड येईल. टाइम पुन्हा त्याला डिवाइड करतोय, म्हणजे याचे युनिट काय येईल मला सांगा? किलोग्रॅम मीटर स्क्वेअर सेकंड रेस टू -3. S रेस टू 1 वर गेल्यानंतर -1 झाला, -2 -1 -3. अति घाई संकटात नाही, गडबडीत क्वेश्चन उत्तर द्यायचे नाही. या युनिटला नाव आहे वॅट. जेम्स वॅट नावाच्या सायंटिस्टनं याला हे युनिट दिलं म्हणून याला वॅट नाव आहे, किंवा शॉर्ट फॉर्म मध्ये आपण कॅपिटल W घेतो. डायमेन्शन सांगा मला ह्याचे काय येतील ते? M1 L2 T -3. कळालं? हे लक्षात ठेवायचं, हे पॉवरचे युनिट आहेत. ठीक आहे. आता सध्या आज फक्त मेकॅनिक्स पुरतं सांगणार आहे मी. तर हे पॉवर झालं. नेक्स्ट क्वांटिटी आता मी तुम्हाला ओळख करून देतो प्रेशरची. बरोबर आहे. प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया. बरोबर आहे. स्ट्रेसचा हाच फॉर्म्युला आहे. प्रेशर असू स्ट्रेस असू, ठीक आहे, एकच फॉर्म्युला आहे. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन ही प्रेशर अपॉन एरियाच आहे, म्हणजे फोर्स अपॉन एरियाच आहे. एखाद्या फुटबॉलला मी बाहेरून दाबला त्याचा आकारमान कमी होईल. बरोबर आहे. तर आता इथे फोर्स अपॉन एरिया. हा, फोर्स म्हणजे न्यूटन म्हणजे किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर पर एरिया. हा, मला सांगा काय येईल आता इथे? किलोग्रॅम मीटर रेस टू
-1 कारण 2 वर गेला, 1 - 2 -1 झाला आणि सेकंड रेस टू -2. सांगा याचे डायमेन्शन्स. m1 l-1 t-2 हे डायमेन्शन्स कशाचे झाले? प्रेशर और स्ट्रेस या दोघांचे डायमेन्शन इथे तुम्हाला मी सांगितलेले आहेत. फोर्स अपॉन एरिया. समजलं? अशा पद्धतीनं तुम्ही सगळे डायमेन्शन्स ऑटोमॅटिकली फॉर्म्युला लक्षात येतो आपल्याला आणि ते डायमेन्शन्स लक्षात राहतात. कुठे कुठेतरी आपल्याला त्याची गरज पडते फिजिक्समध्ये. तो फॉर्म्युला आपण ऑलरेडी झालेला असतो. मला सांगा, सुरुवातीला आपल्याला ABCD सुद्धा लिहिता येत नव्हतं, 1 2 लिहिता येत नव्हतं, आई लिहिता येत नव्हतं. आता आपल्याला वाचता पण येते, अर्थही कळतोय. ही मॅच्युरिटी. तसं हे चॅप्टर, आता हे चॅप्टर ABC ऑफ फिजिक्स आहे. आपण ABC इथून शिकायला लागलो. समजलं? मला वाटतं आता ही इन्फॉर्मेशन तुम्हाला डायमेन्शनच्या बाबतीत सफिशियंट आहे. ह्या ज्या वेगवेगळ्या पॉवर्स आहेत, आता मी तुम्हाला सांगितलं नोट, मी इथे एक नोट आता ती लिहून देतो जी मी अनेक वेळेस आतापर्यंत बोललो. डायमेन्शन्स आर सेम, dimensions are same for a given physical quantity, for a given physical quantity for all system of units, for all system of units of measurements. आता मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या की प्रेशरचं SI युनिट काय असेल? मला न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे माहिती आहे, पण मला न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये नाही सांगायचं. बाकीचे पुस्तक मॉडर्न ABC ऑफ फिजिक्स वाले ह्याचं युनिट बऱ्याच वेळा कसं देतात तेही सांगतो. हे देतात किलोग्रॅम, मीटर रेस टू -1, सेकंड रेस टू -2. तुम्ही म्हणाल की सर हे तर युनिट मी कधीच ऐकलेलं नाहीये. ते युनिट लिहिलेलं आहे त्यांनी डायमेन्शनवरून. युनिट लिहिलेलं आहे डायमेन्शनवरून. तुम्हाला जर मी म्हणालो CGS सिस्टीम युनिट सांगायचं काय येईल? मला सांगा. किलोग्रॅमच्या जागी काय येईल? ग्राम. मीटरच्या जागी सेंटीमीटर रेस टू -1. सेकंड. एक सगळ्यात त्रास नाही बघा, सिस्टीम कुठली असो, टाइम हा काही बदलत नाही. हा, हे जर मी तुम्हाला ब्रिटिश सिस्टीम मध्ये युनिट सांगा म्हणलं तर काय येईल? पाऊंड, फूट रेस टू -1, सेकंड रेस टू -2. म्हणजे सिस्टीम ऑफ युनिट मे चेंज, डायमेन्शन्स डू नॉट चेंज. ओके, हे इथं मी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. समजलंय सगळ्यांना? ऑनलाईन वाले काही डाऊट विचारायचा असेल तर विचारा. समजलं असेल तर थम्स अप करा. आणि आजचं लेक्चर इथे मी समअप करणार आहे. तर काही विचारायचं असेल प्रश्न विचारू शकता. ऑनलाइन वाले रिस्पॉन्स दो, आपको समझ में आया है तो बताओ, कोई डाउट है तो आप मुझे पूछ सकते हो. ठीक है, चलो बच्चों, यहाँ आज का लेक्चर हम समाप्त करते हैं. कोई भी डाउट है तो आप मुझे पर्सनल नंबर पे भी कांटेक्ट कर सकते हो. मेरा नंबर आप लोगों के पास